नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका. हो, शिंदे विरुद्ध फडणवीस दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. मंडळी, तिसरा कोण आहे ते समजून घ्या, शांततेनं समजून. मंडळी, शिंदे विरुद्ध फडणवीस, तुम्हाला जरा विषय नवीन वाटत असेल. फायदा या दोघांच्या भांडणात उद्धव ठाकरेंचा. हे थंबनेल वरील टायटल आपण पाहिलं असेलच आणि आपल्याला अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण धक्का जरा नीट समजून घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात सर्व काही आलबेल आहे का, की पडद्यामागे सुरू आहे एक वेगळंच राजकारण? आणि जर का हे खरं असेल तर त्याचा सर्वात मोठा फायदा उद्धव ठाकरे साहेबांनाच होणार आहे का? तीन गोष्टी यामध्ये आहेत मंडळी. पहिली गोष्ट, नंबर 1 फडणवीस, नंबर 2 शिंदे, नंबर 3 उद्धव साहेब ठाकरे. आता लक्षात घ्या, जरा मजेदार व्हिडिओ आहे बघा मंडळी. कुणासाठी आपण जेव्हा खड्डा खणतो ना, कुणाबद्दल आपण वाईट विचार करतो, तो वाईट विचार आपल्याच घराच्या दिशेने वळतो, पण त्याला काही काळ लागतो. लक्षात घ्या. माझेही व्हिडिओ यापूर्वी आले. माझे काही शिंदे साहेब दुश्मन नाही, माझे काही ठाकरे साहेब दोस्त नाहीत, फडणवीसांशी माझं काही येतगुज नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपला सरळ सोड कार्यक्रम आहे. जे दिसतं ते बोलायचं फक्त. आपण काही पेड पत्रकार नव्हे, आपण पत्रकारच नाही मुळात. आपण एक या कार्यक्रमामध्ये यासाठी आपल्याला यावं लागलं, हा सगळा गदारोळ पाहून मंडळी. लक्षात घ्या. आता महत्वाच्या मुद्द्यावर येऊ. भाजपचा सगळ्यात पहिलेचा एक नारा तुम्ही लक्षात घ्या मंडळी. आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. हा मोदीजींचा आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांचा सगळ्यांचा हा त्यांचा अजेंडा 2014 पासूनचा. इस देश में कोई रहेंगे नहीं, सिर्फ हम रहेंगे. मैं मोदी जी, मेरे मित्र अमित शाह जी और तीसरे मेरे महाराष्ट्र के परम मित्र फडणवीस जी. ही तीनच लोक कारभार चालवतील आणि मग यांना कुणीच नको. मग हळूहळू हा अजेंडा त्यांनी अनेक राज्यात राबवला. पहिल्यांदा तुम्हाला प्रास्ताविक सांगतोय, म्हणजे वास्तविकता सांगतोय, म्हणजे एक 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 फाउंडेशन सांगतोय. त्यानंतर आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ. हे सांगणं गरजेचं आहे, तुम्ही समजून घ्या. असं करता करता मित्र पक्ष जोडायचे, फार प्रेमाने मित्र जोडायचे. आणि मग त्या मित्रांना आपलं साबूत झालं, आपलं दुकान आपण मांडलं तिथे, की मग ज्या मित्राच्या साह्याने आपण आपलं दुकान मांडलं होतं त्या मित्राला आपण हळूच कल्टी करायचं बाजूला, शेजारी. असंच घडलेलं आहे बघा, तंतोतंत घडलेलं आहे. मग असं करता असेच मित्र जोडत जायचे अनेक राज्यांमध्ये. अशाच मित्रांना दगाफटका करायचा आणि मित्रांना खड्ड्यात घालून आपण एकला चलोरे निघायचं. असा हा भाजपचा अजेंडा आहे. हे चूक की बरोबर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. असं करून करून भाजपने 22 राज्यात आपली सत्ता या देशात मिळवली. ठीक आहे. मग अशी सत्ता मिळवता त्यांना सगळ्यात मोठी काळजी लागली होती महाराष्ट्राची. ही पार्श्वभूमी समजून घ्या आधी, नंतर आपण आपल्या विषयाकडे लवकरच येऊ. जास्त लांब मी पलाळ लावणार नाही मंडळी. मग यांनी मोर्चा वळवला महाराष्ट्राकडे. मग महाराष्ट्रात त्यांचा सोबती कोण होता? शिवसेना. बाळासाहेब ठाकरेंशी यांनी मोठ्या शिताफीने मोठा हात पाय जोडून बाळासाहेबांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता आणि बाळासाहेबांनी यांना साथ दिली आणि त्यामुळे भाजप हे नावच महाराष्ट्रात उदयास आलं. लक्षात घ्या. हे तुम्हाला काटेकोरपणे सांगतोय मी मंडळी. ही माझ्या लहानपणची गंमत, तुमच्या लहानपणची गंमत असेल जर तुम्ही माझ्या वयाचे असाल तर. भाजपचा बी सुद्धा महाराष्ट्रात नव्हता. लक्षात घ्या. पुण्याई शिवसेनेची, बाळासाहेब ठाकरेंची. मग उद्धव ठाकरेंचा काळ आला. मग तो समोरचा पुढचा दगाफटका काय तुम्हाला लक्षात आहे, ते पलाळ लावणार नाही मी. हे सगळं झालं. मग दोस्ती तुटली, महाविकास आघाडी तयार झाली. मग महाविकास आघाडी कशी उलथून पाळायची, तर मग शिंदेंना प्रलोभन दिलं. मग शिंदे कसे येईल जाळ्यात, तर मग त्या ईडीचा आणि सीबीआयचा त्यांच्याकडे तलवार बंदूक आहेच. मग ती तोफ डागली शिंदेंवरती आणि भ्रष्टाचार असतोच काही ना काही प्रमाणात. तो भ्रष्टाचार निघाला आणि मग अशाप्रमाणे ते 40 महामहिम कार्यकर्ते ते पळाले गुवाहाटीला. हा सगळा प्रवास तुम्हाला माहिती आहे, त्यात काही जास्त मी बोर करणार नाही मंडळी. आता बघा, फडणवीसांनी खड्डा खणला शिवसेनेसाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यामध्ये शिंदेंनी आपला फायदा करून घेतला. काळ गेला 2-3 वर्षाचा, 4 वर्षाचा.
त्यानंतर मुख्यमंत्रीपद शिंदेंनी भोगलं, फडणवीसांचा आपला जुगाड झाला, त्यांनाही मुख्यमंत्रीपद मिळालं, इथपर्यंतचा कार्यक्रम सगळा संपला. आता मंडळी नेक्स्ट आता येऊ आपण मेन मूळ मुद्द्यावर की दोघांचं भांडण कोणाचं कशामुळे सुरू आहे, तिसऱ्याचा लाभ कसा होणार आहे. आता मुख्य मुद्द्यावर येऊ आपण. आता बघा मंडळी, पहिला अजेंडा शिंदे विसरले की काय माहिती नाही, पण मला ठाऊक आहे, तुम्हाला ठाऊक आहे, इस देश में सिर्फ हम रहेंगे, हम ही हम, दूसरा कोई नहीं, असा अजेंडा आहे त्यांचा. मग महाराष्ट्रात त्यांना शिवसेना नको होती, शिवसेनेला त्यांनी कटिंग शिवसेनेची सुरू केली. त्यानंतर मग शिंदे मोठे व्हावेत असं का वाटेल हो फडणवीसांना? जेव्हा त्यांना महाराष्ट्रात बीजेपीचं प्रस्थ निर्माण करायचं आहे, शिंदेशी मैत्री करून त्यांनी प्रस्थ निर्माण केलं, आणि आता जसा झाड मोठं व्हायला लागलं भाजपाचं, तसंच त्यांची आता शिंदेची गरज त्यांना संपली. त्यांना आता शिंदेची गरज नाही. पण शिंदेही चतुर, शिंदेंनी दोस्ती केली अमित शहा साहेबांशी. पण अमित शहा साहेबांची आतमधून दोस्ती फडणवीसांशी आहे का, ते एक राजकारण वेगळा भाग आहे. कोणी म्हणतात मोदींची दोस्ती फडणवीसांशी आहे, शहा साहेब वेगळे आहे, शहा शिंदेंना वर करतात आहे फडणवीसांना खाली पाडण्यासाठी. मंडळी हा अंदाज चुकीचा ठरू शकतो, लक्षात घ्या. आता मूळ मुद्द्यावर आपण येऊ की ते सगळं घडलं रामायण महाभारत. 40 आमदार गेले, ती तुटफूट झाली, सगळं झालं, ते गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, त्यात आता काही पडलेला विषय नाही. आता जे 6 खासदार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे फोडले, ते खासदार फोडण्यात मदत कोणी केली? भाजपने, अर्थात अमित शहांनी, मोदीजींनी. मग ते खासदार 6 फोडले, कदाचित खर्चही भाजपने केला असेल, खर्च तर लागलाच असेल, विनास्वार्थाने कोणी कुठे जात नसतो. ईडीचा दणका तर दाखवावाच लागतो, पण ईडीच्या दणक्यासोबत बक्षीसही द्यावं लागते. हे बघा, ह्या आतमधल्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल की याचा पुरावा काय? पण बघा, पुरावा काही नसला तरी तुम्हाला ठोस सांगतो की विनास्वार्थाने कुणी कुणाच्या घरी चहा प्यायला सुद्धा आजकाल जात नाही, लक्षात घ्या. आजकालची कंडिशन सांगतो. शेजाऱ्याकडे सुद्धा स्वार्थाने चहा प्यायला माणसं जातात, पण त्यांना काही स्वार्थ असेल तर बोलवतात, अशी कंडिशन झालेली आहे. त्यामुळे सगळे भुकीजलेले होतेच, शिवसेना उभाठातले सगळे भुकीजलेले होते. ते भुकीजलेले सगळेच्या सगळे गेले 6 जण. आता 6 जणांना भाजपात का बोलवलं नाही, शिंदेच्या शिवसेनेत का ठेवलं? तर मंडळी पुढची कंडिशन ऐकून घ्या. शिंदे साहेबांना खुश करायचं होतं, शिंदे साहेबांना खुश केलं. आता बघा, हे 6 खासदार, त्यांना भीती शिंदेची नाही आणि त्यांना आधारही शिंदेचा वाटणार नाही काही दिवसानंतर. त्यांना भीती आहे फडणवीसांची आणि भाजपची, लक्षात घ्या. कारण ईडीचा पॉवर आणि सगळा मालमटका भाजपकडे आहे, लक्षात घ्या. त्यांच्यावर गंडांतर शिंदे सेनेत असल्यावरही आणू शकतात भाजप. त्यांना ब्लॅकमेल पुन्हा करू शकतात की तुमको वहां से मैंने वहां शिफ्ट किया, अब वहां से तुम इधर आ जाओ. ज्याप्रमाणे शिवसेना युबीटी रिकामी करण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे शिंदेची सेना रिकामी व्हायला 1 मिनिट लागणार नाही, लक्षात घ्या. भाजपने डाव आखला. मग आता शिंदेंना असं वाटतं की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांना मनातून स्वप्न पडत आहेत, लक्षात घ्या. त्यांचं त्या 2.5 वर्षात पोट भागलेलं नाही, त्यांची भूक भागलेली नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यांना असं वाटतं की शहा आपल्याला मदत करत आहे ना, आपली ताकद वाढवत आहे महाराष्ट्रात फडणवीसांना खाली करण्यासाठी. असा एक लोकांचा अंदाज आहे, विश्लेषकांचा अंदाज आहे आणि माझाही अंदाज आहे, लक्षात घ्या. मग आता गंमत कशी आहे की फडणवीस विरुद्ध शिंदे या युद्धाचा तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की बघा, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा विस्तार करायचा असतो. ज्या पद्धतीने शिंदेंना विस्तार करायचा आहे त्यांच्या सेनेचा, तोच विस्तार फडणवीसांनाही करायचा आहे. आता ठाकरे साहेब तर बाजूला राहिले, उद्धव ठाकरे. त्यांना आता ग्राउंड झिरो पासून सुरुवात करावी लागणार आहे. त्यांना आता महाराष्ट्र फिरावं लागेल, पिंजून काढावं लागेल. त्यांचा भाग थोडा वेळ बाजूला ठेवा. आता विषय असा आहे मंडळी की सगळ्यात पहिली घटना घडली. आता टीईटीचा पेपर लीक झाला. तो कुठून झाला? तो झाला ठाणे जिल्ह्यातून, मला वाटतं भिवंडी, ठाणे जिल्ह्यातून. ठाण्यातून पेपर लीक कसा झाला? कुणाला बदनाम करण्याचं षडयंत्र तर नाही, आपण मोठे व्हावे यासाठी. हा एक पहिला मुद्दा. दुसरा भाग, तुम्ही यापूर्वीच ऐकलाय की शिंदेच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही, शिंदेचे अनेक अधिकार काढून घेतले. ही जुनीच बातमी आहे, वर्षभरापूर्वीची, एक 8-10 महिन्यापूर्वीची. मग हा काय प्रकार असा? म्हणून हे आता युद्ध शिंदे फडणवीस थोडे खाली व्हावे, रिकामे व्हावे असं शिंदेंना वाटतंय. फडणवीसांना वाटतंय की शिंदे थोडे खाली व्हावे. मैं हूं, दूसरा कोई नहीं.
आता दिल्लीला कोणाची वर्णी लागणार आहे, फडणवीसांची वर्णी लागणार आहे, या सगळ्या हवेत गोळीबार आहे. यात सध्या तरी काही तथ्य नाही. महाराष्ट्रात अजूनही पाळंमुळं काय बघा, भाजपाला मदत घेऊनच जावं लागून राहिलाय पुढे. कुबडी आहेच, राष्ट्रवादीची असो किंवा या शिंदे सेनेची असो. स्वतंत्र भाजप जरी त्यांच्या असल्या, त्यांच्या भरपूरपैकी त्यांच्या सीट्स असल्या, तरीही त्यांना कॉन्फिडंट ते नाही लक्षात घ्या अजूनही. आता हे सगळं प्रकरण दोघांच्या भांडणाचं सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात तुम्हाला आठवत असेल, संजय गायकवाडांचं प्रकरण मोठं करण्याचा प्रयत्न केला. लोकांचं म्हणणं होतं भाजपचा हात आहे. संजय शिरसाटांचं प्रकरण मोठं करण्याचा प्रयत्न झाला. लोकांचं म्हणणं होतं भाजपचा हात आहे. मग हे सगळं कशासाठी? एकीकडे ठाकरेंची शिवसेना पुरेतून काढण्यात यश येत आहे. ती शिवसेना रिकामी होत चालली आहे. शिंदेची सेना भरत चालली आहे. फडणवीसांचं आपलं तिकडे दिल्लीचा जुगाड सुरू आहे. मग या महाराष्ट्रात नेमकं काय होणार हे लक्षात घ्या तुम्ही. आता शेवटी, या व्हिडिओच्या शेवटी जास्त मी पलाळ लावणार नाही मंडळी. बऱ्याच लोकांचं म्हणणं हे आहे की ही पहिली अशी सरकार आहे की ज्यांचं ग्राउंड झिरोवर लोकांकडे, सामान्य जनतेकडे, त्यांच्या नीड्सकडे, त्यांच्या गरजांकडे, शेतकऱ्यांकडे, पीडितांकडे, गरिबांकडे, कष्टकऱ्यांकडे भाजपचं लक्ष नाही. ही गोष्ट खरी आहे. 99.99% खरी आहे मंडळी. का खरी आहे? तर यांचं कॉन्सन्ट्रेशनच कामाकडे नाही. यांची एकाग्रता भलतीकडे आहे, लक्षात घ्या. हे बघा, फडणवीस हुशार नाही, कुशाग्र नाहीत, त्यांना राजकारण कळत नाही, त्यांना समाजकारण कळत नाही, त्यांना विकास कळत नाही, असं माझं म्हणणं बिलकुल नाही. हुशार आहेत ते, पण त्यांचं लक्षच नाही जनतेकडे. त्यांचं लक्ष फक्त पक्ष विस्तार, पक्ष फोडणे, पक्ष मोठा करणे, सत्ता आपली येणारी 50 वर्ष, 100 वर्ष किंवा जोपर्यंत धरती आहे तोपर्यंत आपली सत्ता कशी राहील या गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. आणि शिंदेंना ही भीती आहे की आपण कुणाचं तरी घर रिकामं करून आपण आपली चूल मांडलेली आहे वेगळी. ही चूल विस्कळीत होता कामा नये. त्यामुळे ते कितीही गुन्हे केले त्यांच्या शिंदेच्या सेनेने, त्यांच्या मंत्र्यांनी, त्यांच्या आमदारांनी, खासदारांनी, तरी शिंदेला माफ करावं लागेल, लक्षात घ्या. कारण शिंदेंना ही भीती आहे की काही उलट युबीटीकडे परत न जावं आणि काही मालाच्या दिशेने, स्वार्थाने भाजपकडे कुणी आपले लोक न जावं. यांना दोन्हीकडून भीती आहे मंडळी, लक्षात घ्या. म्हणून मी पहिल्यांदा बोललो ना, ज्याच्यासाठी आपण खड्डा खणतो, आपल्यासाठी खड्डा तयार होतो ना, आपणच त्या खड्ड्यात पडतो, अशी स्थिती शिंदेची होऊ शकते. ठीक आहे, हे राजकारण आहे, केव्हा काही होऊ शकतं. आणि तुम्हाला सांगितलं की आपलं विश्लेषण एक वेगळ्या विषयातलं असतं. असं नाही की खूप सारे आकडे द्यायचे, खूप सारे पलाळ मांडत बसायचं आणि खूप सारे उदाहरणं द्यायचे जुने, की तुमच्या डोक्यावरून बातमीच चालली जाईल, असं आपलं नसतं मंडळी. आपलं थेट सरळ सोड काम आहे मंडळी. तर आता या फडणवीसांचा एक विषय, त्यांना दिल्लीत जाण्याची घाई, त्या घाईच्या चक्करमध्ये त्यांनी वारसदार कमीत कमी आपला तयार करून ठेवावा भाजपमध्ये, त्याची सोय अजून नाही. प्रदेशाध्यक्षांचं काय होईल ते वेगळ्या विषयात आहे. कोणी म्हणतात तावडेंचं काहीतरी भलं होईल, कोणी म्हणतात बावनकुळे रेसमध्ये आहेत. काही खरं नाही भाजपमध्ये अजूनही. फडणवीसांची गंमत अशी झाली, इकडे महाराष्ट्र सोडवत नाही आणि तिकडे दिल्लीला जायची घाई पडलेली आहे. त्या चक्करमध्ये भाजपा यात व्यस्त असतानाच आणि शिंदे, आपल्याला हे लोक सोडून जातील का या काळजीत शिंदे असताना, या दोघांच्या भांडणामध्ये ग्राउंड झिरो पासून पुन्हा नव्याने रिफॉर्म होणारी शिवसेना युबीटी ही मोठं रूप धारण करू शकते, हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ सांभाळून ठेवा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जमिनी लेवलवर अख्ख्या महाराष्ट्रभरात काहीच दिवसात काम सुरू होणार आहे, ही शक्यता नाकारता येत नाही मंडळी. बरीच सूत्र शिवसेनेची ही आदित्य ठाकरेंकडे जाणार आहे. नवीन रक्त आहे, शिक्षण आहे, समज आहे, संस्कार आहे आणि वडिलांचा आधार आहे आणि काकांचाही आधार आता यायला लागला आहे, म्हणजेच राजसाहेबांचा. आणि आणखी एक नवीन बातमी तुम्हाला सांगतो. कधी कधी मी बोलतो ते खरं ठरतं मंडळी, लक्षात घ्या. राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे त्या परळीच्या डोममध्ये एकत्र आले होते मराठीच्या मुद्द्यासाठी, तुम्हाला ठाऊक असेल. आता कुठल्या मुद्द्यासाठी वगैरे नाही. मला तर हे वाटते मंडळी की मनसे शिवसेनेत विलीन न हो आणि राजसाहेब ठाकरे जर शिवसेनेकडे वळले आले, असं होऊ शकतं 99%. तर मग काय खेळ होईल हे लक्षात घ्या मंडळी. आणि तुम्ही अमित ठाकरेंनाही कमजोर समजू नका. एक वेगळी शैली आहे, एक वेगळं स्किल आहे. राजकारण त्यांना कळत नसलं, मी राजसाहेबांच्या पुत्राबद्दलची गोष्ट करतोय, अमित ठाकरे. तुम्ही त्याला असं भोळं बाबळं समजू नका. त्या माणसाला, त्या अमितला गुण असतात.
रक्तातून येत असतात, संस्कारातून येत असतात आणि ते काय बाबा पाटील आहे पहिलेच असते, राजेच म्हणाव त्यांना. तर बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी सगळे जन्माला आले तर राजवाड्यातलेच पुत्ररत्न आहेत सगळे ते. आणि त्यांना काही असं बघा, सत्तेत गेल्यावरती काय काय खाऊ काय काय नाही, सकाळी उठल्यावर कुणाला खाऊ कुणाला तळू, हे कोणते लोक करतात? ज्यांनी कधीही पाहिलेलं नसतं ते, ज्यांनी कधी हवाई जहाज पाहिलं नाही, ज्यांनी कधी 5 स्टार हॉटेल पाहिलं नाही, साली भिकारवाड्यात पूर्ण त्यांची जिंदगी गेली, भाकर मिट्टू म्हणतात आमच्या विदर्भात, अशा लोकांना लगलग लागलेली असते खाण्याची. यांना नाही मंडळी. जे लोक खानदानी असतात ना, लहानपणापासून ज्यांनी सगळी श्रीमंती पाहिलेली असते, भोगलेली असते, त्यांना असं फारसं वाटत नाही. आता काही काही आमदार असे आहे मंडळी की त्यांनी पहिल्यांदाच ते विमानात बसले असते. या 10 वर्षातली गंमत सांगतोय तुम्हाला. फर्स्ट टाइम विमानतळावर त्यांना चेकअप कुठे होत असतं आणि चेकआउट कुठे होत असतं हे सुद्धा त्यांना माहिती नसेल. इंग्रजीत तर सगळे पायदळच आहेत, डझनभर आमदार आपल्या महाराष्ट्रातले. काही एक तिकट आहे, तो एक तिकडचा मराठवाड्यातला, ते विचित्रच आहे, ते काही बोलतं ते, असे खूप आहेत. तर अशा लोकांना खूप घाई असते. हा वरण आलं, वरणावर तूप केव्हा येईल, तूप माहित नाही, तुपाचा स्वाद माहित नाही, असे खूप आहेत. पाहिलं नाही डोळाने येऊन पडलं गळा, असं शिवसेनेचं नाही, असं शिवसेना कर्त्यांचं नाही, शिवसेना प्रमुखांचं नाही, मनसे प्रमुखांचं नाही. अरे त्यांनी बाळासाहेबांच्या घरात खूप मोठ्या राजवाड्यात जन्म घेतला आहे, त्यांना विचारांचाही वारसा आहे आणि त्यांना समृद्धी आहे सगळी. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचं भलं हाच विचार राजसाहेब ठाकरेंच्या मनात आहे, उद्धव ठाकरेंच्या मनात आहे. त्यामुळे या दोघांच्या तू मय मध्ये तुम्ही ठाण्याला टीईटी लीक करा, हे तुमचं काही दुसरं लीक करतील, तुम्ही त्या फडणवीसांचं काही उकरून काढा, तुम्ही संजय शिरसाटांचं काही उकरून काढा, तुम्ही तुमचं करत बसा. पण यात ग्राउंड झिरो पासून तुम्हाला सांगतो. आता शेवटचा मुद्दा घेऊ आणि या व्हिडिओला संपवू आपण मंडळी. आता शेवटचं तुम्ही तथ्य आहे का एक आणखी, अनेक लोक भाजपात असे आहेत की ज्यांची मनं दुखलेली आहेत, जे सतरंजा उचलणारे भाजपातले अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते आहेत, त्यांची कुठेच वर्णी लागली नाही. कारण की यांनी नवीन इतके आयात केले की जुने बिचारे तसेच जंगखात पडलेले आहेत, खितपत पडलेले आहेत. त्यातले काही जण शिवसेनेकडे युबीटीकडे जातील हे लक्षात ठेवा तुम्ही. मी बहुजनांची गोष्ट करतोय, मी प्युअर त्या 2% वाल्यांची गोष्ट करत नाही, मायनॉरिटीज. मी बहुजनांची गोष्ट करतोय. बहुजन विखरले जातील. शिंदेगडचे बहुजन आणि भाजपातले बहुजन हे दोन्ही बहुजन मिळून हे युबीटीकडे वाटचाल करतील आदित्य ठाकरेंचा दणका पाहून, लक्षात घ्या. त्यामुळे मी म्हणतोय की या दोघांच्या तू मध्ये हे दोघे जण गुंतलेले आहेत. शिंदेही गुंतलेले आहेत आपल्या चक्करमध्ये, आपल्या विस्तारातच आहेत ते आपल्या पक्षाच्या. आणि फडणवीसही गुंतलेले आहेत, दिल्लीत गुंतलेले आहेत, दिल्लीच्या त्यांच्या वारीमध्ये गुंतलेले आहेत, कशात गुंतलेले, पण गुंतले आहे वगैरे. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लोकांच्या विकासाकडे नाही. रोड रस्त्यांचा विकास म्हणजे हा जनतेचा समाजाचा विकास नाही, हे तुम्ही पुन्हा लक्षात ठेवा. त्यामुळे या दोघांचेही लोक, यांच्याकडचे आणि यांच्याकडचे लोक हे युबीटीकडे जातील हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं, महाराष्ट्रात पाळं मुळं अजूनही शिवसेनेची रुजलेली आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही खड्डे खणा. मी काय ठाकरे साहेबांचा दोस्त नाही, मित्र नाही, हा माझा अंदाज आहे, कारण मी ग्रामीण भागातून येतो, लक्षात घ्या. माझा परिसर असा आहे की तिकडे कधी पत्रकार फिरकतच नाही. त्यांना काय घंटा माहीत राहणार आहे, काहीच माहीत नाही. ना कोणते प्रिंट मीडियाचे पत्रकार फिरतात, ना कोणत्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार फिरतात, ना कोणते युट्यूबर आहेत माझ्या भागात. मी विदर्भातली गोष्ट करतोय, अख्ख्याच विदर्भात हा फार अभाव आहे. आणि फारशी राजकीय समजही आमच्या परिसरात नाही लोकांना, हे उघड आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की पाळं मुळं शिवसेनेची घट्ट आहे. कुठल्या शिवसेनेची? ही नकली शिवसेना नाही, शिंदेची. या शिवसेनेला एक्सेप्टच करत नाही, लक्षात घ्या. लोक मनातून एक्सेप्ट करत नाहीत. कमेंट वाचा माझ्या व्हिडिओ खालच्या तुम्ही. त्यामुळे मंडळी हा दोघांचं भांडण शिंदे विरुद्ध फडणवीस आणि फायदा होईल उद्धव साहेब ठाकरेंचा, हे तुम्ही लिहून घ्या. हा व्हिडिओ तुम्ही शाबूत ठेवा, तुम्ही आठवण द्याल मंडळी. आणि कमेंट भरभरून ठोकाल. तुम्ही कोणाचे समर्थक आहे, फडणवीसांचे आहे, शिंदेचे आहे, ठाकरेंचे आहे, मला नाही माहिती. पण जे काही सत्य घडणारा घटना मंडळी लक्षात घ्या. कधी कधी ना एखादं मला आधीच कळून जातं आणि थोडंसं वाचन असतं, काही ऑब्झर्वेशन व्हिडिओचं असतं, काही विश्लेषकांचं मत असतं, काही संभाषणं असतात, स्टेटमेंट्स असतात, शिंदेचे असतात, त्या सगळ्या गोष्टीतून लक्षात येतं मंडळी.